नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बीजेपी जी महाराष्ट्रात मागल्या 2019ला जी बहुमतात होती ती इतक्या अल्पमतात का आली आणि त्याला कारण काय आहेत यावरती आज आपण बोलणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण देशाच्या राजकारणाबद्दल बोललो होतो। आता आपण यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय कायापलट झाला आणि कशामुळे ज्या सीटा कमी आल्या हे आपण बघणार आहोत। ज्यावेळेला फडणवीस साहेबांनी पहाटेचा जो शपथविधी घेतला होता अजित पवार साहेबांना घेऊन, त्यावेळेला जनतेच्या मनात एक कुजबूज चालू होती की बाबा हा माणूस फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काम करतोय, असं फडणवीसांवरती एक ठप्पा त्यावेळीच लागला गेला। तो ठप्पा मोजण्यात त्यांना यशही आलं। त्यानंतर सत्ता स्थापन झाली नाही, त्यानंतर सत्ता ही उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे तो पहाटेचा शपथविधी पचला गेला। पण त्यानंतर त्यांच्या मनात काय होतं त्याबद्दल काही माहिती नाही, पण त्यांनी जो रेटा धरला होता मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, आणि त्यांच्या भाषणातला जो स्वर उंचावला होता त्याच्यातली ही कारण बघायला गेलं तर महत्वाची ठरतील। पहिलं कारण म्हणजे त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं, यावरती बरीच जनता नाराज असल्याचं दिसून आलं। आणि फोडाफोडीचं राजकारण करताना त्यांनी ज्या प्रकारचं ट्रीटमेंट केलं गेलं, म्हणजे काही नेत्यांना अगोदर ती चक्की पिसिंग असे जे व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावरती झाले आणि त्यानंतर जे नेते त्यांनी त्यांच्याच पदरात घेतले गेले, हे कारण त्याला महत्वाचं ठरू शकते। आता फडणवीस साहेबांनी भरपूर वेळा सोशल मीडियावरती त्याचे स्पष्टीकरण हे दिले आहेत, पण फडणवीस साहेबांनी दिलेली स्पष्टीकरण आदल्या दिवशी एक असतं आणि दुसऱ्या दिवशी एक वेगळं स्टेटमेंट असतं। त्यामुळे लोकांच्यात संभ्रम निर्माण होऊन गेला की बाबा हा माणूस एका स्टेटमेंटवरती भरपूर दिवस राहत नाही, ही त्याची कारण आहेत अशी कुजबुजी जनतेतून होती। आणि पहिलं कारण म्हणायला गेलं तर शिंदेचा गट फोडला तेही पचला असतं जनतेकडून, कारण शिंदेनी तशी कारणही दिली होती की बाबा बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आता राहिली नाही, म्हणून आम्ही पक्षातून बाहेर पडतोय आणि आम्ही बीजेपी सोबत जात आहोत। अशा जे काही झालं ते जनतेला पचनीही पडलं। त्यानंतर फडणवीस साहेबांनी जे काही अजित पवारांवरती पहिले आरोप केले, अजित पवारांना घेऊनच जो काही त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं, तिथं जनतेला स्पष्ट समजून आलं की बाबा हे सर्व चाललंय ते खुर्चीसाठी, हे सर्व चाललंय ते सत्तेसाठी। हे समजायला जनतेला वेळ लागला नाही आणि तेही कारण या विधानसभेला महागात पडलं असं दिसतंय। ओमराजे निंबाळकर यांनी बोलून दाखवलं होतं, अरे बाबांनो, ईडी जे लावतायत बीजेपीच्या नेत्यावर सुद्धा कधीतरी लावा, म्हणजे जनतेला खरं वाटेल। म्हणजे विरोधी पक्षातला माणूस जर एवढं बोलतोय तरीही जर तुम्हाला ती लक्षात नाही आलं असेल तर हे नवलच म्हणावं लागेल। देवेंद्र फडणवीसांना चाणक्य म्हणलं जातं, पण त्या चाणक्याची अशी नीती इथं कुठं काय झाली, मात खाल्ली काय माहिती नाही। कारण विरोधकांनी असे प्रश्न निर्माण केल्यानंतर जनतेच्या मनात तेच प्रश्न होते आणि तेच ओमराजे निंबाळकरांनी मांडले। ओमराजे निंबाळकर जनतेच्या मनात अगदी फिट्ट बसले। ईडी आणि सीबीआयच्या ह्या चौकशा ह्या जनतेत एक चांगलं घर करून गेल्या, कारण जनतेतून असाही सूर भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो की ईडी आणि सीबीआयच्या चौकशीनंतरच हे नेते तिकडे जाण्यात आले आणि विरोधकांनी त्याचा जो प्रचार केला तो भरपूर प्रमाणात जनतेला पटलाही आणि त्यावरती कामही तितक्याच पद्धतीने झालं आणि ते दिसूनही आलं। कारण जोपर्यंत नेता दुसऱ्या पक्षात आहे तोपर्यंत त्याच्यावरती ईडीची चौकशी होते, पण बीजेपी मध्ये आल्यानंतर त्याच्यावरती कसलीही चौकशी होत नाही किंवा त्या चौकशीचं पुढे काय झालं याची स्टेटमेंट ही बीजेपीचा एखादाही नेता देताना दिसत नाही। ते कारण ही डाऊनफॉलचं ठरलं। वाढती महागाई आणि बेरोजगारी यावरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारणाकडे भरपूर असं लक्ष यामध्ये देण्यात आलं। अशी जी 2.5-3 वर्षाची मिळाली होती ती याच कारणात नुसत्या याच्या फोडण्यात त्याच्या फोडण्यातच गेली। जनतेच्या प्रश्नाला कुठेही वाव मिळाला नाही हे जनतेला स्पष्ट दिसून आलं होतं। आणि त्यातच इलेक्शनच्या अगोदर एंट्री झाली ती म्हणजे युट्यूबर ध्रुव राठी यांची। ध्रुव राठीनं असा हंगामा मचवून ठेवला। इलेक्ट्रो बॉन्ड त्यांनी ज्या पद्धतीने ध्रुव राठीने मांडला आणि तो जनतेला पटला। इलेक्ट्रिक बॉन्ड हा देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली होती आणि त्यानंतर जो प्रदर्शित झाला त्यामध्ये सर्व आकडेवारी दिसून आली आणि ती जनतेसमोर एक्सपोज ही झाली। त्यामुळे जनतेला खरंच तो ठाव ठिकाणा लागला की बाबा नेमका आपण कोणाच्या पाठ्यात मत द्यायचं हे जनतेला नक्की समजून आलं होतं आणि त्याचेच हे रिझल्ट आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जातीवरती राजकारण हे बऱ्यापैकी होतं, दरवेळेस होतं, पण यावरती जातीय राजकारणाचा टोक गाठला होता महाराष्ट्राने असं यावेळी दिसून आलं। कारण आणि हे जातीयवाद कुणी केला हे मी सांगायची गरज नाही, ह्या रिझल्ट मधून सर्वांना दिसून हे आलेलं आहे। बीडचं उदाहरण आपण त्यामध्ये घेऊ शकतो। आता त्यावरती बोलायचं म्हणलं तर तिथली सीट काय झालेली आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे आणि ती कशामुळे पडली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्यामुळे अशा ज्या गोष्टी जातीयवादाला पाठबळ देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी थोड्या कमी करायला पाहिजे होत्या। कारण बऱ्याच अंशी माझंही स्वतः वैयक्तिक हे म्हणणं होतं की ज्यावेळी फडणवीस साहेबांनी देव देश धर्मासाठी आमची पार्टी आहे, हिंदुत्वाचा जो अजेंडा बीजेपीने राबवला होता, योगी साहेबांना इथं आणलं होतं, पण हे झालं एका स्टेटमेंट पुरतं किंवा काहीतरी ठराविक जिल्ह्यापुरतं आणि दुसऱ्या जिल्हा बदलल्यानंतर बीजेपीचं जे फडणवीस साहेबांनी एका भाषणात म्हणलं होतं की बीजेपीचा डीएनए हा ओबीसीचा आहे, हे म्हणणं बऱ्याच दुसऱ्या कास्टवाल्यांना
हे टोचलं गेलं, कारण ओबीसी जर तुमचा डीएनए असेल तर मग बाकी जाती कोणासाठी आहेत? हिंदू हा मुद्दा सोडून तुम्ही जातीवादाकडे तुम्ही स्वतःच नेलं गेलं तुमच्या पक्षाला, आणि हाही पराभव त्यातलाच आहे. मग अशी स्टेटमेंट, आता अशी भरपूर स्टेटमेंट आहेत पण थोडक्या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाहीत. अशी स्टेटमेंट असल्यामुळे फडणवीस याचे चाणक्य म्हणलं जाते. हे जग म्हणत असेल चाणक्य, पण जनतेला ते चाणक्य वाटले नाहीत. हे जनतेनं बरोबर या निकालात दाखवून दिलं. आणि खरं सांगायचं म्हणलं तर जनतेनं यावेळेचा कौल जो दिलेला आहे तो खरंच लक्षात आणण्यासारखा आहे. आणि सर्व नेत्यांनी, भले बीजेपी असो, काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे गट असो, या सर्वांनी हा कल यावेळी परीक्षण केलं तर लक्षात येईल की तुमच्या सामान्य जो नेता आहे, स्थानिक लेवलचा, गाव लेवलचा असो, तालुका लेवलचा असो किंवा जिल्हा लेवलचा असो, त्यांना डावलून जनतेने स्वतःच्या मनाचं मतदान यावेळी केलेलं आहे. कोणत्याही नेत्याला, कोणत्याही चेहऱ्याला बळी न पडता त्यांना जे काही स्पष्ट सोशल मीडियावरती दिसलं किंवा या लोकसभेला आपल्याला दिसून आला, आणि हाच जर इम्पॅक्ट विधानसभेला दिसला तर भरपूर काही चित्र वेगळी दिसणार आहेत. फडणवीस साहेबांचं जर बघायला गेलं तर फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात दुसरा मोठा व्यक्ती, नेता म्हणलं तर बीजेपीमध्ये होऊ दिला नाही असं स्पष्ट दिसतंय. कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या चेहऱ्यापुढचा माईक घेऊन स्वतः बोलत होते. यावरून लक्षात घ्या, म्हणजे त्यांना दुसरी स्टेटमेंट काय देते त्यापेक्षा यांना बोलायची काही भरपूर झालेली यामध्ये दिसून येते आपल्याला. एकदा मुख्यमंत्री राहून नंतर उपमुख्यमंत्री या पदावरती विराजमान होऊन आता आम्हाला कोणतंच पद नको, मी काहीतरी प्रचार करतो, अशा पद्धतीची स्टेटमेंट त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे खूप मोठं आहे. त्यांची चाणक्य नीती सुद्धा आहे. पण चाणक्य नीती यावेळी खरंच फोल ठरली असं म्हणायला काही हरकत नाही. तरी शेवटचा एक मुद्दा राहतो तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षण या मुद्द्याला व्यवस्थितपणे हाताळता आला नाही. शिंदे साहेबांनी तो मुद्दा खरंच व्यवस्थितपणे हाताळता आला असता, पण या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आणि ते या निकालातून दिसूनही आलं. शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे जरांगे पाटलांच्या फॅक्टरचा जर इफेक्टच पडला असता, शिंदेच्या सीटावरती पडला असता, पण शिंदेच्या सीटा चांगल्या प्रमाणात आल्या आहेत, पण बीजेपीच्या सीटा हे बॅकफुटला गेलेत. यावरून आपल्याला स्पष्ट दिसतंय की बाबा जरांगे पाटील यांचा इफेक्ट हा कोणत्या सीटावरती पडला किंवा त्याचं नुकसान कोणत्या पक्षाला झालं. मराठा समाजाने एवढे मोर्चे काढून आरक्षण का मिळालं नाही याच्या मागचा खरा विलन कोण हे समाजाने आधीच ठरवून ठेवलं होतं असं या निकालातून आपल्याला स्पष्ट दिसून येते. त्यामुळे फडणवीस साहेबांनी जरी शिंदे साहेबांचा चेहरा पुढे केला असला तरी त्यामागे बोलणारा करता धनवित कोण आहे हे सर्व जनतेला माहिती होतं की माहिती आहे, हे या निकालातून खरंच स्पष्ट झाले असं मला तरी वाटतंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थितपणे हाताळला असता तर बीजेपीची ही अवस्था खरंच झाली नसती. कारण बऱ्यापैकी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतर्गतच बरेच जातीय तेढ निर्माण केल्या गेल्या. मग त्याला प्रतिमोर्चा असो किंवा अन्य कोणतेही असो, बऱ्याच अशा प्रक्रिया यामध्ये करण्यात आल्या. इथून पुढे जर एखाद्या समाजानं आरक्षण मागितलं तर सरकारमधल्याच एखाद्या समाजानं प्रतिमोर्चा काढायचा आणि सरकारने ती बाजू उचलून धरायची. म्हणजे मग कुणीतरी सरकारला काहीतरी मागणं हे चुकीचं आहे का, किंवा त्या दोन समाजात ती तेढ निर्माण करायची का, हा प्रश्नचिन्ह या आताच्या झालेल्या प्रकरणातून खरंच एक मनाला चटका देऊन जातो की हे राजकारण खरंच इतक्या खालच्या पातळीचं व्हायला नाही पाहिजे होतं, पण ते यावेळी झालं. पण इथून पुढे तरी असं जातीय राजकारण महाराष्ट्रात तरी व्हायला नको. महाराष्ट्र हा सर्व जातीपातींचा आणि सर्व एकवटलेला असा महाराष्ट्र आहे. सर्व लोक गुण्यागोविंदाने इथं राहतात आणि असंच सर्वांना राहू द्या. कोणत्याही पक्षाच्या राजकीय हेतूमुळे महाराष्ट्राचं समीकरण किंवा जातीय तेढ निर्माण होऊ नये याची तेवढी काळजी घ्या असं आमचं सर्वांचंच मत आहे. आणि जाता जाता राहिली गोष्ट, फडणवीसांनी जे म्हटलेलं आहे, मला सत्तेतून मोकळं करा, मी काहीतरी पक्षवाढीसाठी प्रयत्न करतो. पण दादा तुम्ही हे जे स्टेटमेंट दिलं, तुम्ही असा एकही नेता तुमच्या मागे ठेवला नाही की तुम्ही गेल्यानंतर तो ती धुरा सांभाळेल. असा एकही नेता तुम्ही मोठाच होऊ दिला नाही तर ती धुरा सांभाळेल कोण हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे हे केवळ स्टंटबाजी आहे की खरंच ते राजीनामा देणार आहेत हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा.